नेक्स्ट इयरचं सगळ्यात मेन काम राहिलेलं आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेम कशी. एक्स्ट्रा टॅलेंटेड माणूस. हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळचे 5:30 वाजता. तर लवकर का चालू केलं आज थोडंसं. आज खूप दिवसानंतर कॅमेरा उचललेला आहे अँड मला जरा वर्कआउटच्या टाईमलाच चालू करून बघूयात कसं वाटतंय. अँड आफ्टर सो मेनी टाईम नंतर मी कॅमेरा चालू केला आहे. तर खूप गॅप पडला, थोडेसे जरा हॉस्पिटल इश्यू होते. आता एकदम क्लिअर आलेले डोळे वगैरे आपले. सो चला आपण एकदा प्री वर्कआउट घेऊया, निघूयात. आवरलेलं आहे सगळं. आता मम्मी गरम पाणी घेते. हे आपलं हॉट वॉटर, ये लेने का ऐसा. अँड हे फुल भर के लेने का हे आपलं प्री वर्कआउट पूरा कप भर देंगे. दिखने में ऐसा, इधर से देखा तो बड़ा दिखेगा. हे अरे ठेवूयात आणि देन थोडं थोडं आता ग्रहण करतो. पाणी जरा खूपच गरम झालं वाटतं, पण चालून जाईल. हे डन करून मग भेटतो. ही बघा अपडेट, आमच्या रोडचे अपडेट आहे. ऑलमोस्ट काय सगळं डन आहे. हे वरती त्याच्यावर पाणी राहण्यासाठी केलेलं आहे. पुढं बॅरिगेट तर आहेच. आणि चला निघूयात आता पण पटापट. इथून थोडं हळू चालवलं कारण की फुल वल्लं आहे. सटाकला तर संपला विषय. पण निघूयात आपण पुढे. सो हे गाईज, आज खूप दिवसानंतर कॅमेरा हातात घेतलेला आहे. म्हणजे मोबाईल हातात असतोच बट कॅमेरासाठी. आणि खूप दिवसानंतर शूट करतो आहे आणि निघालेलो आहे आवरून. तुम्ही म्हणता असाला निघाला तरच शूट करतो, पण काय आता सध्या काही कामं एवढे कॉन्फिडेन्शियल चालू होते ना, काही करता नाही आलं मला. देन मध्ये ना आपल्याला एक लास्टला मी शूट केलेला आहे. सो त्याचे क्लिप्स आता ॲड करेल मध्ये, ते पण एकदा बघाच. नंतर त्या क्लिप्स नंतर मी भेटतो तुम्हाला. नेक्स्ट इयरचं सगळ्यात मेन काम राहिलेलं आहे गाडीची PUC. सो आता आपल्यात आलेलो आहे तर मी PUC काढायला म्हणलं. आता एक 100 रुपयाचा विषय, पण याला टाईम नाही भेटला हे करायला आत्तापर्यंत. काय आता ते फोटोग्राफ्स घेत आहे. एकदा फोटोग्राफ्स क्लिक झाले का PUC वगैरे काढतील, म्हणजे हे पण एक मेन काम आपलं निपटून जाईल. आणि देन आजचा कालचा विषय होता तुम्हाला गाडीच सांगतो. बाकीचं आता काल का शूट नाही केलं बाकी मी. देन एकदा PUC काढून झाली का मग मला भेटतो मी. तर PUCचं आवरून आम्ही आलेलो आहे जयच्या दुकानात. सो इथं एक कस्टमर आलेलं होतं ट्रॅक्टरसाठी. सो अर्जंटमध्ये यावं लागलं. देन कालचा विषय आपला बेकार झालेला. कालचा विषय असा आहे ना, काल मीटिंग होती आपली आणि मीटिंगमुळं तिथं काही गोष्टी दाखवता नाही आल्या मला. काही गोष्टी म्हणजे काहीच नाही मी शूट केलेलं रोडचं. सगळं आता इकडचं शूट करतो आहे. तर रोडचं शूट का नाही केलं, कारण की त्या गोष्टी जरा कॉन्फिडेन्शियल आहे थोड्याशा. लवकर रिव्हील करता येत नाही काही गोष्टी, त्याच्यामुळे मी दाखवलं नाही. सो मी नेक्स्ट काही ब्लॉगमध्ये पुढं गेलं की मी तुम्हाला सांगेल काय विषय होता तेव्हाचा सगळं. अरे मेसेज कसला पडला. हां, तर असा काही विषय झाले त्याच्यामुळं काल काही शूट नाही केलं. नाही आज आता PUC काढली आणि चाललेलो आहे संगमेरला. सो आपलं अजून 2-3 आठवड्याला आपल्या मागून अजून डॉक्टरचं ते गेलंच नाही. कंटिन्यू डॉक्टरकडे जातो आहे. आता मी तर झालेलो आहे क्लिअर. एक थोडीशी सूज बाकी आहे आणि मम्मीचं थोडंसं ते बाकी होतं. त्याच्यामुळे आज कॉर्नियाचे डॉक्टर येतात नाशिकवरनं. सो आम्हाला जायचं आहे परत तिकडे. आता एक PUCचं काम झालेलं आहे, निघतो आहे मी जरा वेळात. सो काय म्हणतो, गाडी चेंज झाली ना आता आम्ही डायरेक्ट चुना घ्यायला. आता चुनाचा काही विषय गाडीत बसल्या. दादा कुठे पद्धत. आता हे काम झालं आहे अँड आम्ही दोघं आता चाललो परत
गाडीकडे आपल्या. येस, इट्स टी टाइम. परत एकदा हे 2 चेहरे, काही विषय नाही. आता चहा प्यायला चाललोय आम्ही. आणि तिथून मला परत संगमनेर, आता परत फोन येणार इकडून तिकडून. नंतर आम्ही परत संगमनेरून येणार, परत आम्ही बाईकवर शिफ्ट होणार. आमची शिपमेंट लवकर होते. आता कशी हिच्या शिपमेंट झाली, आता परत थोड्या वेळाने त्याच्यातून परत बाईकवर. कमी खर्च. हा, खर्चाचा विषय सगळा. इथून मग गेलो असतो आपण पण. ठीक आहे, चला आता दादा. प्लीज बघितलं असाल ते ना. आता हे बघून तुम्हाला वाटलं असेल काय कॅमेरा वगैरे घेऊन चालला काय आहे काय, पण असं काही नसून हे मला नकुलला द्यायचं आहे. सो नकुल चाललेला आहे जरा बाहेर अमरावतीला जंगल सफारी वगैरेला. मग त्याला जरा शूट करायचं होतं, म्हणलं घेऊन जा. सध्या आपल्याला त्याची गरज नाही आहे. गरजचा विषय असा आहे ना, तुम्हाला गाडीत सांगतो. वाजलेले आहेत आता 1 वाजायला ऑलमोस्ट 7 मिनटं कमी आहेत. अँड मी निघालेलो आहे संगमेरसाठी. सो तुम्हाला अजून पुढं गाडीत गोष्टी सांगतो ठिकाणी. आणि आता टेम्परेचरपासून सुरुवात करू भाई. 30 डिग्री टेम्परेचर आहे यार. ब्लोअर थोडं कमी करतो. 30 डिग्री तुम्हाला म्हणतो एवढी. आणि ज्या कामासाठी मी एवढं हे होतो ना बिझी, वेट इथं तुम्हाला ही गोष्ट दाखवायची राहिलेली. छान छान थोडं. हां, हे बघा, ते गुंजाळ एंटरप्राइजेस, मेकर अँड सप्लायर ऑफ थर्मल पेपर रोल्स. सो आपला हे नवीन बिझनेस चालू झालेला आहे. आता मी डिटेल्स सांगतो तुम्हाला, 1 मिनिट. खूप दिवसानंतर ही फ्रेम दिसते तुम्हाला एकदम खडकमध्ये. सो आफ्टर सो 1 मंथ नंतर मी आज कॅमेरा ओपन केलेला आहे. मला सांगतो तर आपण हा नवीन बिझनेस चालू केलेला आहे पेपर रोलचा. देन B2B कॉपियर वगैरे A4 साईजचा जो पेपर असतो त्याची होलसेलिंगसुद्धा करतो आहे मी. इथं डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स राहतीलच. आणि इथे पण नंबर येईलच, आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही याला व्हॉट्सॲप, ह्या नंबरला व्हॉट्सॲप करा तुम्ही. जर काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही करूच शकतात. आणि आपण थर्मल पेपर रोलची आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे. सो काही इन्क्वायरी असल्यास संपर्क साधावा. हां, अँड अजून बाकीचा विषय तर ह्याच कामामुळं मी खूप दिवस बिझी होतो. त्याच्यामुळं काही मला करता नाही आलेला व्हिडिओ वगैरे, काहीच नाही केलेलं. खूप काही कामामध्ये खूप काही गोष्टी चालू होत्या. सो आता काही गोष्टी नाही ती लवकर सांगता. हे म्हणलं आता चालू झालं आहे तर आपण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. अँड निघलेलं संगमनेरला एक फंक्शन आहे. देन आता RTOच्या नवीन रूलनुसार 31 मार्च 2025ला एंड डेट आहे का. तिथपर्यंत तुम्ही तुमची जी फॅन्सी नंबर प्लेट आहे ती यूज करू शकतात. 1 एप्रिल 2025 पासून कंपल्सरी झालेली आहे तुमची HSRP नंबर प्लेट, जी कारसोबतच काय आपल्याला आलेली आहे. अँड आता येते ती 2019 नंतर चालू झालेलं आहे त्या नंबर प्लेट. सो आधी तर लोक कसे वाचवायचे, म्हणजे आधी फक्त एवढंच होतं, तुमचा नंबर व्हिजिबल झाला पाहिजे क्लिअर एकदम. सो आता आपली फॅन्सी होतीच, आता मी ती चेंज करणार आहे. आता घेतलेली आहे गाडी. सो इथं थांबलो होतो, मम्मीला थोडंसं जरा घ्यायचं होतं काहीतरी. मम्मी तिथं कॅमेरा ते बरं का, वाटलंच इथं खाली ठेवते. राहून दे खाली का? हा, इथं राहून दे ना खाली, इथं काय अडचण नाही. ते बरं हा, काय अडचण नाही. बसा मग काय आता ओके. स्वतः सगळं ठेवलेलं आहे. हां, तर असं काही विषय होता नाही ना. आता निघतोय आम्ही. चल सांगा तुम्हाला, आज मंडेला एक नाशिकला मीटिंग आहे, तिथं पण जायचं आहे मला. काय बोल ना. उद्या काय उद्या आहे ना. पण काय महोत्सव काय? अरे मग असं काही साहित्य असं ते ठेवलेले ते म्हणजे कळसुबाईच्या शिखरामध्ये ज्याच्यावर. हा, तिथं ना काहीतरी हे काय मला ना लांडे सर बोलले होते, हे ते बचत गटाचे त्यांचं काहीतरी आहे. अरे त्यांनी केलेले ते पदार्थ असेल बचत गटाचे.
त्यांनी केलेले पदार्थ आहे ना त्याचं काहीतरी आहे तर उद्या एकदा म्हणजे चक्कर मारू. त्यांच्या भागातलं जे उत्पन्न निघत ते हा तर ज्यांनी घेऊन कोणते जे काही स्टॉल लावलेले असतील त्या स्टॉलचं असेल काय त्यांचं बघू. पहिल्यांदाच आहे तालुक्यात अंड निघलेलो आहे आता आम्ही गरमीत. तुम्हाला इच्छाच होत नाही निघायची पार लिटरली घराच्या बाहेर निघायची इच्छा होत नाही एवढी गरमी. पण काय काही कामांसाठी जाणं गरजेचं आहे गेल्याशिवाय काही विषय नाही. मध्ये खूप डोक्यात आलतं का मोठं ब्लॉग करावा हे करावं ते करावं पण काहीच करता नाही आलेलं आहे. टकुलला म्हणून बघतो चाललायच कॅमेरे घेऊन तर बघ जमलं तर कर शूट. व्हॉइस ओव्हर तेरा भाई देगा. चला मग काय आता निघलं पाहिजे. आता खूप टाइम झालेला आहे आम्हाला अँड आफ्टर सो लॉंग टाइमने कॅमेरा हातात घेतला जरा बरं वाटतंय. आय लाईक इट. मध्ये मध्ये आपण करूच सगळं मध्ये मध्ये कंटिन्यू करायचंच आहे बट बघूया आता जसा टाइम भेटेल तसं. मंडेचा पण तुम्हाला दाखवलंच मी आहे ते. ओके चला. हे बघा साईडला उभी आहे साईडला बसेल आहे आणि आम्ही पण कशात तरी बसेल. हे उघडतं का सेंटर उघड ना बटन दाब थोडं जरा आम्ही पण फ्लेक्स करू बसल्या आज खूप दिवसानंतर आमचा व्हिडिओ चालू झाला आहे ना. मग काय पण नाही नकुल कुठं चालला फिरायला? थायलंड. आमचा पट्टा झाला थायलंडला चाललाय तो गोप्रो घेऊन शूट करायला. हे जरा थोडंसं फ्लेक्सी नाही का सही आहे बरं. सोड नको 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 तू पूर्ण मागं दाबलं होतं का? नहीं म्हणून तर हमको मालूम है भाई जरी हमारी गाड़ी में नहीं है ना तो हमको मालूम है खोलने का कैसा बहुत खोला है हमने सनरूफ. अच्छा यस भीगा है तेरा कच्चा. हर पर यांनी पर वाकून टाकलं रे. ते हे घेऊन जायचंय भाऊला. भाऊ मस्त आता जंगल सफारी करणार आहे मस्त उंटावर बसणार आहे. BGMI मधलं उंटावर. हा ना तुम्हाला थोडा फ्रंट लुक देतो कशात बसले कळण तुम्हाला. या ब्रो हे बघा आम्ही आता बसलेलो आहे XCV700 मध्ये बसले. गंदी बात. हा व्ह्यू असा भारी होता बरं का इथं पण काय आता जे आहे ते बरं. हा ना सही आहे मजे तुला कट करून टाकू ना आपण. ॲड्रॉनॉक्स आहे भाई. अरे अँड्रॉइड ऑटोवाले माणसं नाही आम्ही कारप्लेवाले माणसं. कारप्ले चालू कर. गरिबांकडे ॲपल नाही आमच्याकडे. गरिबी काय दे DF लेवल आहे चांगली अजून. सकाळी 10 लिटर टाकले ते DF ऑइल. ओ DF ऑइल म्हणतात त्याला. आय डोंट नो काल म्हणतात. ओके सही आहे बॉस. कशी फ्रेम फ्रेम दाखवतो साईड कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेम कशी कडक. This is our motto. Your time to shine. Don't wait in line. Y vamos por todo. People are raising their expectations. Go and feed them. This is your moment. No hesitation. Today's your day. Feel it. You pave the way. Believe it. If you get down, get up. Oh, when you get. 2 गाबळे घेतले तुम्ही अँड निघालेलो आहे. जाकी प्रणव कोणत्या मीटिंगला गेलता ते तरी सांग. ओह बिग ब्लास्ट. 9 महिने जिंदगी झाली नुसते बिग जिंदगी नुसते बिग ब्लास्टच पाहतोय. ए ऐक ना ही फ्रेम आठवली का अशीच एक फ्रेम आहे सगळे व्हाईट. प्रणव आता नाही पण सगळे व्हाईट मध्ये ना अजून एक अक्षय जॉईन होता. बलेनो गोल्स नाही सुपर कार गोल्स होती ती. यस सुपर कार होती ती. हा ना मजा आहे माझा. फुल टर्बो वाली कार. नुसती कानायची डान्स केला तर गाडी डायरेक्ट रस्त्यावर आहे बंद. आता आम्ही शेट पण लोकांना घ्यायला आलतो इथपर्यंत. यांची थाट कमी आहे यांचं. यांना घ्या सोडा काही दिवसांनी गुंजाळ्यांचा पण थाट वाढतच. थोडी कॉलर टाईट करत हा. तर आता आम्ही चाललोय गुरुदत्त मोबाईल शॉपी. मोठ्या शॉपी चाललेलो आहे आम्ही. मोठी शॉपी विकत घ्यायची. हे काय चेकबुक घेऊन आलोय म्हणून. अच्छा व्यवहार करून टाक आज. परस्पर व्यवहार करायचा आहे सगळ्या गोष्टींचा. आतापर्यंत सगळं परस्परच चालू आहे. It is not for beginners. आमचा एक्स्ट्रा टॅलेंटेड माणूस. टॅलेंट किधर आहे? टॅलेंट इधर आहे. छुपा रुस्तम. सम ऑफ
डॉमिनोज ओके. काशी बिलाचं कर थांब. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही संगमनेरच्या डॉमिनोजला आलो. क्या ना बुजलेला ऑलकॅन आणि 150 रुपये. 150 रुपये याची अजून टेस्टिंग बाकी बरं का. एवढं फोटो मध्ये एवढं आहे ते. बंद कर. नको नेट पॅक बर. बरोबर आहे. आता थोडंसं ग्लास दाखव ना. ग्लासची साईज बघा. पिझ्झा एवढी नको साईज एवढी. आम्हा .5 मध्ये प्रणव चिकन पिझ्झा काय याची क्वांटिटी झाली. आता प्रणव याची बारी. आय विल ट्राय दिस. ओके. गेला तो गेला. अरे काय आता माझी बारी. हात फिरायला टाइम नाही. Some parts not tasty. See this guy. Number 1 bullshit. Not like. खूप काळानंतर निघलेलो आहे. ओके प्रणव. नकुल कुठे गेला. शाबास भाई. एवढी मजा गेली ना. एवढा बेकार येडेपणा केलाय. औ चिकन आहे. थांब रे याचा रिव्ह्यू द्यायचा बाकी. किती गंदा वास आहे. थांब ना जाऊ ना आपण. अँड टिंगले घेऊ याचे टिंगले नाही ते याचे जरा टिंगले घेऊ भाई. तुम्हाला सांगतो एवढी गंदी टेस्ट आहे ना हे डॉमिनोचं चिकन. एवढी गंदी टेस्ट आहे. त्याच्यात अरे लय गंदा वास आहे. हे दे ठेवून त्याचं दर स्कॉपचल दर. थांब एसी लावतो. हे त्याचं लावतो. शिवाय देतो. ए गुंजाळ. ए शिवने दिली. ए थांब रे आता. हे चला आता नको एवढं केलं तिथे. सीएनजी मरून द्या आता. ए असं काय गुजाळ होईना असं. इसका भी काटेंगे. कोण तू. याची कटिंग. स्ट्रगलिंग फॉर फोटोज. हे बघा आमचं स्ट्रगलिंग फॉर फोटोज. हे टाइम थोडा टायमर लावून दोघांचा एक फोटो काढायचा आहे. त्याचं आमचं स्ट्रगलिंग चाललं आहे एवढं बेकार. तुम्ही थोडंसं बघाच. ओके. बघू ना झाला की नाही. सॉरी चॅलेंज क्लोज डन. कुठे. अरे तू निघून आला तेव्हा झाला. आवारे आला. एवढ्या परिश्रमानंतर एवढे टेक नंतर एकदम भारी फोटो आलेला. एक नंबर. नकुल प्लीज टेक द फोटो. हे बघा. अरे फोकस फोकस. हा अरे चमकतंय. कसा आहे मग कडक मध्ये डायरेक्ट. ऐसा हे मजे हे मजे. डिवाइस एवढे तापले तुम्हाला सांगतो. 1 मिनिट. तिची गाडी हायवेला उभी करून दिली होती ते पण हजार्ड लाईट लावून. आता आम्ही निघतो रिटर्नला. भाई आम्ही 6 वाजता आलतो. 6:30 वाजलेत. काय म्हणणं आहे नकुल. काय नाही मजा मा लाईफ. थांब गाडी गेली का. नाही जाय लवकर गाडी. काय म्हण ए पिक्चर मध्ये मजा आहे ना. बाबा उडावला की नाही. ते बघा पंटर लोक बघू राहिलेत. चला तिकीट संपलं आता. बंद करूयात आणि आता मोहरा निघूयात. निघलं पाहिलं आता. ओके या ब्रो. चला चिल्ले पिल्ले खेळत आहे काय. चला आता आपण निघूयात. नकुलला सोडलाय आणि मी पण आता रजा घेतो इथून. आता घरी जायचंय. फंक्शन अटेंड करतो आणि देन निघूयात आपण आता.
हो गई बाई बाई बाई.